नागपुर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पत्रकारों से बातचीत करते हुए स्थानिक स्वराज्य संस्थाओं की चुनावी तैयारियों की, किसानों की सहायता, मुंबई महानगर पालिका चुनाव, राजस्व सरकार की योजनाओं पर विस्तार से जानकारी दी। फडणवीस ने बताया कि भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण के नेतृत्व में पूरे महाराष्ट्र में जिला परिषद, महानगर पालिका और नगर पालिका की समीक्षा बैठकों का आयोजन किया गया है। उन्होंने कहा कि जहां जहां संभव है वहां महायुति गठबंधन के साथ चुनाव लड़ा जाएगा, लेकिन निर्णय का अधिकार स्थानीय नेतृत्व को दिया गया है। जहां गठबंधन नहीं हो पाएगा वहां भी कोई एक दूसरे पर टीका टिप्पणी नहीं करेगा। किसानों की सहायता को लेकर फडणवीस ने कहा, दिवाली से पहले सहायता वितरण शुरू करने का निर्णय लिया गया था और ये प्रक्रिया शुरू हो चुकी है। इसमें थोड़ा समय लग सकता है। मुंबई महानगर पालिका चुनाव पर बोलते हुए उन्होंने कहा, अभी ये कहना संभव नहीं है कि हम किसके साथ जाएंगे, लेकिन ये तय है कि महाराष्ट्र में भाजपा और महायुति को बड़ी जीत मिलेगी। उन्होंने स्पष्ट किया कि राज्य सरकार की कोई भी योजना बंद नहीं की गई है। प्राकृतिक आपदाओं के बावजूद सभी फ्लैगशिप योजनाएं जारी रहेंगी। अंबादास दानवे के एकनाथ शिंदे पर बयान पर उन्होंने मजाकिया लहजे में कहा कि कभी कभी किसी के बारे में अच्छा ट्वीट करने की भी इच्छा हो जाती है। साथ ही उन्होंने बताया कि सुधीर मुनगंटीवार पूरे समय मौजूद थे, लेकिन उनसे चर्चा नहीं हो सकी। जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका याचा आढावा घेण्याच्या संदर्भातला हा दौरा होता। आज आम्ही तो दौरा आता पूर्ण केलेला आहे। आता फक्त मुंबई महानगरपालिका क्षेत्राची आमची प्लॅनिंगची बैठक राहिलेली आहे। बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे। त्यामध्ये आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या टीमने काय नियोजन केलं आहे, त्यांनी काय प्लॅनिंग केलं आहे, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी, आणि त्यांना एक दिशा देणे आणि त्यांची सगळी जी तयारी आहे त्या तयारीमध्ये त्यांना मार्गदर्शन करणे, अशा प्रकारचा हा सगळा दौरा होता। एकेका मतदारसंघाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे। साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे, पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत। अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल। मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही। काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे। मदत मिळणं सुरू झालेलं आहे। मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो, त्याची सुरुवात झालेली आहे, पण याला काही कालावधी लागतो। ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोहोचायला काही ना काही कालावधी लागतो, त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे। बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही, पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो, कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे। पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे। चला, अंबादासजींना किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली, हे देखील महत्त्वाचं आहे। पण त्यांच्या सहित मी सर्वांना सांगतो, कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही। सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे, कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही। एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते, कारण आता जे काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे, पण आता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल। आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत, लाडकी बहिणीची योजना असेल, शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल, यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही। देखिए, कुल मिलाकर कोर्ट ने आरोप तय किए हैं, ये सारा मामला कोर्ट में चल रहा है। इससे एक बात स्पष्ट हो जाती है कि जब कोर्ट आरोप तय करता है तो इसका मतलब इसमें एविडेंसेस है, इसलिए कोर्ट ने उसको तय किया है। बहुत लंबी जद्दोजहद के बाद आज इस मकाम पर यह पहुंचा है, और इससे एक बात स्पष्ट हो जाती है, सार्वजनिक जीवन में अगर हम पारदर्शिता नहीं रखेंगे तो कहीं ना कहीं इसका भुगतान हमको देना पड़ता है, ये से स्पष्ट हुआ है। INBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।